त्यांच्या पदस्पर्शाने आपली कोकण भूमी पावन झाले, तर त्यांच्या दर्शनासाठी आम्ही चाललो आहे. मंडळी, तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, मी खरंच स्वतःला खूप धन्य मानतो की पूर्ण पृथ्वीवरती या संपूर्ण जगामध्ये माझा जन्म हा भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि चिपळूण तालुक्यामध्ये झाला. आणि या कोकण भूमीला परशुराम भूमी का म्हणतात, हे जर तुम्ही कोकणी असाल तर मला वेगळं सांगायची गरज नाही. तर मंडळी, आता आम्ही चाललो आहोत सर्वजण भगवान परशुरामांच्या दर्शनासाठी. हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी काही माहिती सांगणार आहे ती नक्कीच तुम्हाला कदाचित माहिती नसेल. तर मंडळी, आम्ही चिपळूणमधून परशुराम घाट चढून वरती आलो आहे. इथे शिवसागर हॉटेलच्या बरोबर अपोजिट साईडला आपल्या श्री भगवान परशुरामांच्या मंदिराकडे जाण्याचा मार्ग जातो. इथेही खूप दिवसापूर्वी, जसं मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा सहलीसाठी वगैरे आम्ही या ठिकाणी येऊन गेलो. त्याच्यानंतर कधी येणं झालं नाही. आत्ता आपण समोरच्या बाजून आलो आहोत, म्हणजे जिथून आम्ही रस्त्याने येत होतो तर लेफ्ट साईडला वरती आम्ही चढलो आहे. तर त्या साईडनं जर आपण वरून आलो तर असा हा समोरचा परिसर आहे. इथे आपण गाडी लावू शकतो. आणि जर तिथूनच स्ट्रेट पुढे आलो तर आपल्याला वरून परत खाली चालत यावं लागतं मंदिराच्या मागच्या बाजूने. मंदिराच्या मुख्य पायऱ्या चढायच्या आधीच डाव्या बाजूला आम्हाला इथे गायी वगैरे बांधलेल्या दिसल्या, म्हणजे इथे गोसेवा केंद्र आहे. आम्ही सर्वजण एकत्र आल्यावरती आम्ही या पायऱ्या चढायला सुरुवात केली आहेत. आता पूर्ण 12 ते 13 वर्षानंतर पुन्हा एकदा आपल्या परशुरामांच्या दर्शनाचा योग आला आहे. तर मंडळी, आपल्या कोकणवासियांचे मुख्य आराध्य दैवत म्हणजेच भगवान परशुराम. ही कोकण भूमी भगवान परशुरामांनी आपल्या परशुच्या बाणाने समुद्राला मागे हटवून निर्माण झालेली आहे. भगवान परशुरामांना भगवान विष्णूचे 6वे अवतार असे मानले जाते. हे मंदिर आपल्या चिपळूणमध्ये परशुराम या गावात सुमारे 300 वर्षापूर्वी स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांनी बांधले आहे. मंदिराच्या परिसरात प्रवेश करताच डाव्या बाजूला स्वामी परमहंस ब्रह्मेंद्र यांची समाधी दिसते. मुख्य मंदिरात भगवान परशुराम आणि काळदेवता आणि कामदेवता यांच्या 3 मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात. भगवान परशुराम हे चिरंजीव व अमर आहेत. भगवान परशुरामांच्या मंदिराच्या उजव्या साईडला आपल्या श्री सिद्धिविनायकाची उजव्या सोंडेची मूर्ती मंदिर आपल्याला बघायला मिळतं. आराम करतायत, ते आराम करतायत. मंडळी, आत्ताच आम्ही आपल्या भगवान परशुरामांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. तिथे आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव नसल्यामुळे मी याच्यामध्ये व्हिडिओ वगैरे टाकू नाही शकलो. इथल्या माणसांचं असं म्हणणं आहे की भगवान परशुरामांचा जो पलंग आहे ना, तो जर रात्री व्यवस्थित करून ठेवला तर सकाळी ती जागा अस्ताव्यस्त असते. इथे अक्षय तृतीया, रामनवमी, महाशिवरात्र हे मुख्य सण उत्साहात साजरे केले जातात. प्रत्येक कोकणी माणसाला भगवान परशुरामाबद्दल
आणि त्यांनी ही भूमी कशी निर्माण केली व का निर्माण केली हे माहितीच पाहिजे. आणि परशुरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये माझा जन्म झाला, म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान मानतो. तर मंडळी, आता आपल्या परशुराम भगवानाचं दर्शन घेऊन खाली आल्यावरती पायऱ्या उतरून डाव्या साईडला एक प्रसादाचं ठिकाण आहे. तिथे आपल्या सर्वांना प्रसादाची सोय उपलब्ध आहे. तर तिथेच आम्ही गेलो होतो आणि छान अशी खिचडी आणि लोणचं आणि गोडाचा पदार्थ होता. खूप भारी होता, टेस्ट त्याची मस्तच होती. तर इथे आल्यावरती आपल्याला नाव नोंदवावं लागतं इथे, की आपल्यासोबत कोण कोण आहे. तर याची सर्व माहिती आपल्याला इथे देऊन नंतर मग प्रसाद आपण तिथे खाऊ शकतो. या प्रसादाचा कोणताही एक्स्ट्रा चार्ज किंवा कोणतेही पैसे त्यांना आपल्याला द्यावे लागत नाहीत. जर तुम्ही कोकणामध्ये जर प्रवास केला असाल तर तुमच्यापैकी 90% माणसांनी 90% व्यक्तींनी ही आपल्या परशुरामांच्या बाणाची प्रतिकृती बघितली असाल या आपल्या परशुराम घाटामध्ये. आणि इथून दिसणारा जो आपल्या चिपळूणचा नजारा सुंदर असा बघू शकता. दर्शन झाल्यावरती थोडंसं फिरून झाल्यावरती आम्हाला भूक लागली होती सगळ्यांना. तर घरी जाण्यापूर्वी आम्ही या समोरच शिवसागर हॉटेलमध्ये येऊन थांबलो आणि जेवणासाठी ऑर्डर केली. त्या पॉईंटला गेलो होतो वरती, तिथे धनुष्य बांधण्यासमोर दिसतो तो, पण तिथे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी असल्यामुळे जरा बंद आहे काही दिवस. मग तिथे आम्हाला बोलले आता जरा बंद आहे. मग आम्ही परत तिथून बाहेर आलो इकडे. जेवण वगैरे आल्यावरती टेस्ट तर त्याची तुम्हाला सांगायची तर एवढी खास नव्हती. म्हणजे जशी पाहिजे तशी झणझणी तशी नव्हती. कदाचित कोणाला आवडेल, कदाचित कोणाला नाही आवडणार. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये एवढंच. याच्या पुढचा व्हिडिओ आपल्या चिपळूणच्या गोविंदगडाचा असेल, तर नक्की तो व्हिडिओ बघा. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.